जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता 6वीच्या विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू. शालेय प्रशासनाचा दावा आत्महत्या, कुटुंबियांचा आरोप घातपात. लातूर शहरालगत असणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता 6वीच्या एका विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शालेय प्रशासनाने हा मृत्यू आत्महत्येचा प्रकार असल्याचा दावा केला असला तरी मृत विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी हा प्रकार घातपाताचा असल्याचा गंभीर आरोप केला आहे. मृत विद्यार्थिनीचे नाव अनुष्का किरण पाटोळे असे असून ती नवोदय विद्यालयात इयत्ता 6वी शिकत होती. काल तिचा मृतदेह वसतिगृहातील हॉलमध्ये पलंगाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आणि ही माहिती मिळताच विद्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात जमाव जमला. ही बातमी लातूर शहरात वाऱ्यासारखी पसरली असता मातंग शक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय आमदार सुधाकर भालेराव साहेब आणि त्यांची टीम यांनी संबंधित अधिकारी आणि प्रशासनाला धारेवर धरले. तसेच उपस्थित लघुक्रांती संघर्ष संस्थापक अध्यक्ष राजूजी कसबे साहेब, बीड जिल्हाध्यक्ष रणजित वैराळ, लातूर जिल्हा अध्यक्ष पप्पूभाऊ रसाळ, राजेंद्र पाटोळेसर, रमेश चोपडे, शिवाजी पाटोळे, राजेंद्र कसबे, सकल मातंग समाज सगळ्यांनी मुद्दा लावून धरला आहे आणि या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अनुष्का ही अत्यंत हुशार विद्यार्थिनी होती. टाका गावात इयत्ता 5वीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर तिला मागील वर्षीच नवोदय विद्यालयात प्रवेश मिळाला होता. त्यामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं. मात्र तिच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष समिती स्थापन केलेली असून दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी होते. अशा प्रतिष्ठित संस्थांमध्ये जर भीती, मारहाण, मानसिक छळ किंवा संशयास्पद मृत्यू होत असतील तर मुलांना सुरक्षित कोणाकडे सोडायचे? न्याय नाही तर विश्वास उरणार नाही आणि विश्वास मेलाच तर शिक्षण व्यवस्थेची मुळे हादरतील. अनुष्काला श्रद्धांजली. न्यायासाठी आवाज उठवत राहूया. प्रतिनिधी संजय कुमार हिवाळी, अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, जालना, महाराष्ट्र.